नमस्कार मित्रांनो. वृश्चिक राशीसाठी कालावधी संघर्ष, मेहनत आणि महत्वाकांक्षेचा आहे. गेले कित्येक दिवस ज्या गोष्टी होत्या त्या थोड्या तुमच्या विरोधात होता. पण तुमची जी रास आहे ही शांत बसण्यासारखी नाही आहे. खरं तर तुमची रास आहे ही वरवर खूप शांत वाटते. परंतु मनामध्ये बरेचसे विचार किंवा विचारांचं द्वंद्व चालू असतं. कित्येक दिवसापासून गोष्टी तुमच्या विरोधात होत्या. आता सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या झुगारून तुम्ही कामाला लागलेले आहात. तुमच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायच्याच या दिशेने तुम्ही पेटलेले आहात. आणि अर्थातच त्याचे परिणामसुद्धा तुम्हाला चांगले मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा हा जो तुमचा कामसूपणा आहे तो दिसून येणार आहे. संघर्ष तुमच्या मनामध्ये नाही तर प्रत्यक्ष कृतीमधून दिसून येणार आहे. अर्थातच ही गोष्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये राहणार आहे. फेब्रुवारी महिना हा नेमका कशा प्रकारचा असेल? तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे प्रभावित होईल आणि त्या संदर्भातले कोणते निर्णय तुम्हाला घ्यायला हवेत, कोणते टाळायला हवे? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. हा तुमचा सष्टेश सुद्धा आहे. फेब्रुवारी महिन्याचा बराचसा कालावधी हा जो मंगळ आहे, हा तुमच्या तृतीय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. तिथेच अष्टमेश बुध सुद्धा असणार आहे. अर्थात मंगळ स्वतःच्या उच्चतम राशीमध्ये आहे तृतीयात, आणि तृतीय स्थानाला पराक्रम स्थान असं सुद्धा म्हटलं जातं. या मंगळाबरोबरच बुध, शुक्र आणि रवी सुद्धा असणार आहे. म्हणूनच हा संपूर्ण महिना हा तुम्ही संघर्ष करून पुढे जाणार आहात. या संघर्षामध्ये प्लॅनिंग असेल, विचार असतील आणि कृतीची जोड सुद्धा असेल. त्यामुळे अर्थातच त्याचे रिझल्ट्स तुम्हाला निश्चित मिळतील. परंतु हा जो महिना आहे, हा संपूर्ण फेब्रुवारीचा महिना अर्थातच संघर्षाचा आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा तुम्ही केलेली आहे. हाती घेतलेली कामं तुम्ही मार्गी लागू शकाल. काही महिन्यापूर्वी अशक्यप्राय वाटणारी कामंसुद्धा तुम्ही पूर्ण करून दाखवाल. यामध्ये तुमच्या कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार अशा सगळ्या गोष्टी तुम्ही हाती घेऊन चालणार आहात. आणि तुमच्या राशीची विशेषता हीच आहे की प्रत्यक्षात तुम्ही कितीही संघर्ष करत असलात, कितीही स्ट्रेसमध्ये असलात, तरी वर कणित तसा अजिबात दिसत नाही. अतिशय कूल आणि कलेक्ट अशी तुमची इमेज असते. परंतु आता प्रत्यक्षात तुम्ही कामाला लागलेले आहात. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आणि याबरोबरच कुठल्याही प्रकारचे शारीरिक ताण किंवा थकवा तुम्हाला जाणवणार नाही. तुमच्यातली जिद्द, चिकाटी ही जबरदस्त दिसून येणार आहे. आणि त्या अन्वये डिसिप्लिन जो पणा आहे, वक्तशीरपणा म्हणा किंवा डिसिप्लिन नेचर, हा तुमच्यामध्ये अगदी फासून भरलेला आहे, तो दिसणार सुद्धा आहे. तयार राहा, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी खास होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश पंचमेश गुरु आहे हा अष्टमात भ्रमण करतोय. राशीचा जो अष्टमेश आणि लावेश जो आहे बुध, हा तृतीयात भ्रमण करतोय, चतुर्थात येणार आहे. एकंदरीतच या महिन्यामध्ये पैशाचा विचार हा गौण असेल. पैशासाठी जी आधीच्या ज्या गोष्टी आहेत, स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, त्या तुम्ही करण्याकडे तुमचा कल राहील. म्हणजे ॲक्शन मोडमध्ये तुम्ही असाल. गोष्टी तुम्ही तुमच्या अनुरूप करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. संपूर्ण डेडिकेशन हे त्याच्यामध्ये दिसून येईल. संपूर्ण समर्पणाची भावना दिसून येईल. या सर्व जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी इन्व्हेस्टमेंट होईल. परंतु त्याचे जे आउटकम आहेत हे लगेचच्या लगेच मिळतील असं मात्र करू नका. किंवा केव्हा ते लगेचच्या लगेच तसे मिळणारही नाही. थोडी वाट पाहावी लागेलच. त्यामुळेच लाँग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. त्यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर थोड्याशा गोष्टी वेगळ्या प्रकारे दिसून येतील. साधारण या महिन्याच्या 17-18 तारखेनंतर घरातलं जे वातावरण आहे ते हळूहळू बदलायला सुरुवात होईल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, वातावरण गढूळ होणं, छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र आणि मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज होणं, अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील. अर्थात त्या संदर्भामध्ये मौनम सर्वार्थ साधनम किंवा ट्रान्सपरन्सी ठेवा, नाका समोरच्याला. एखादी गोष्ट मिळवण्याकरता आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका, खास पण 20-22 तारखेनंतर. त्यानंतर गोष्टी या तुमच्या घरातील जो संदर्भ आहे त्या संदर्भामध्ये थोड्याशा वेगळी वळणं घेऊन चालते. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं, काळजी करू नका. हा जो प्रांत आहे हा तुमचा स्टेबल राहील. जसा चालू आहे तशाच प्रकारचा राहील.
यानंतर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंसं लक्ष द्या स्वतःच्या मानसिकतेकडे. कारण या महिन्यामध्ये थोडीशी दगदग जास्त होईल, धावपळ थोडीशी जास्त होईल. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होऊ देऊ नका. हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आणि थोडंसं जी तुमच्या भावना आहे, त्याची जी आंदोलनं मनाच्या आत चालू असतात, त्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. विद्यार्थी वर्गासाठी दिवस किंवा हा जो महिना आहे तो बरा आहे, ठीक आहे, चांगला आहे. परंतु थोडंसं जर का तुम्ही या संदर्भात जास्त प्रयत्न केले, तर अर्थातच त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला अतिशय उत्तम मिळणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह वैवाहिक जीवनाचा कारण शुक्र हा तुमच्या तृतीयातून चतुर्थात येईल दिनांक 4 तारखेला. अर्थातच जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहणार आहे. याचा अनुभव गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही घेतलेला असेलच, की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध चांगले राहिलेले आहेत, त्यांच्यावर बाय केलं जाणं, चांगला वेळ स्पेंड करणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्ही निश्चितच घेतलेले असतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात मात्र धावपळ, दगदग ही जास्त झालेली आहे आणि ती या महिन्याच्या मध्यापर्यंत थोडी जास्तच दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा नवीन निर्णय तुम्ही काही घेऊ शकाल. परंतु नवीन निर्णय असे घेऊ नका, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. कारण तुमच्या बाबतीत ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची राहते. कुठल्याही प्रकारचे निर्णय, मग ते छोटे असेल किंवा मोठे, तुम्ही स्वतःच्या हिशोबाने घेता, स्वतःच्या कंडिशनवरती घेता. दुसऱ्यांशी ते शेअर करत नाही, सल्लामसलत करत नाही. कोणाचं मार्गदर्शन घेणं हे कधी-कधी तुम्हाला कमीपणाचं वाटतं. तर तसं करू नका. या वेळेला जर का तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील, तर खूप मोठे, खूप खोल, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल, अशा प्रकारचे तो याच्यामध्ये रिस्क आहे. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी तुम्ही करू नका. कारण कालावधी संपूर्णपणे चांगला तसा नाहीये. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. दिनांक 8 तारखेला हर्षल आणि शुक्राची युती चतुर्थ आणि सप्तम स्थानामधून होणार आहे. थोडंसं वैवाहिक जोडीदारावर खटके वगैरे उडू शकतील. दिनांक 13 तारखेला राहू आणि बुधाची युती चतुर्थात होणार आहे. लक्षात घ्या, या महिन्यामध्ये चतुर्थात जो तुमचा राहू भ्रमण करतो आहे, त्याच्याबरोबर रवी, बुध आणि शुक्र युती करणार आहे. त्यामुळे मानसिकतेवरती किंवा भावभावनाची आंदोलनं तुमची जास्त दिसून येते आणि ती तुम्ही कधीही दाखवत नाही. थोडंसं दमन करता किंवा आतल्यात विचार करता. तर आतल्यात विचार करून स्वतः परस्पर निर्णय घेणं मात्र टाळा. ज्या निर्णयांमध्ये खास करून रिस्क आहे. जसं की राहू बुधाची युती 13 तारखेला होत आहे. या संदर्भात जी तुमची वास्तू असतील त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. अंदाज चुकू शकते. दिनांक 16 तारखेला रवी आणि हर्षलची युती होणाऱ्या घराचे जे पुरुष वर्ग असतील त्यांच्यावर थोडेफार खटके होऊ शकते. दिनांक 19 तारखेला राहू आणि शुक्राची युती होणार आहे. या संदर्भात काळजी घ्या. जर विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहा. दिनांक 20 तारखेला होणारा शनी आणि नेपच्यूनची युती हा योग थोडा महत्त्वपूर्ण राहील. घरातील तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील किंवा खास करून गैरसमज वगैरे जास्त होतील. याचप्रमाणे जर ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी सुद्धा थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, मोठी रिस्क, मोठी उडी घेऊ नका. दिनांक 22 तारखेला शुक्र आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर अष्टमातला वक्री जो गुरु आहे, हा त्रिकोण योग करणार आहे. या दरम्यान तुम्हाला काही छोटे-मोठे लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. 27 तारखेला मंगळ आणि हर्षांचा केंद्रीय चतुर्थ आणि सप्तम स्थानामधून होणार आहे. तुमची जी आई किंवा माता असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. थोडंसं या संपूर्ण महिन्यातच अशा प्रकारचे काही अनुभव वगैरे येऊ शकतील. 28 तारखेला होणारा रवी आणि राहू याची जी युती आहे, हा जो योग आहे, हा अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. मानसिकतेच्या संदर्भात म्हणा किंवा विचार प्रक्रियेमध्ये हा जो योग आहे, हा फसवू शकेल. गैरसमज होणं, चुकीची दिशा मिळणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान येऊ शकतील. अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं राहील. असंही बघितलं तर ह्या महिन्यामध्ये ग्रहण आहे दिनांक 17 तारखेला आणि ते सूर्यग्रहण आहे. अर्थात हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. त्याच्यामुळे प्रभाव परिणाम टोकाचे नसतील तरीसुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. यामध्ये ते पौर्णिमा 1 तारखेला, ग्रहण किंवा अमावास्या 17 तारखेला आहे. त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आता हा जो ग्रहणाचा इफेक्ट आहे, प्रभाव आहे, हा तुमच्या घरगुती समस्येवर जास्त राहील. पण घरातल्या ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
त्यांच्या संदर्भात गोष्टी टोकाच्या होणार नाहीत किंवा वेगळ्या होणार नाहीत याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तू घेणं, वास्तू विकणं, वास्तूच्या संदर्भातील रिनोव्हेट करणं या गोष्टी तारखा आणि साधारण ते योग आहे ते नीट बघून त्याद्वारे करणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.